राम राम मंडळी. वाघोली येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2026 या कुस्ती स्पर्धेत आता अंतिम टप्पा गाठलेला आहे. संपूर्ण स्पर्धेने उत्कंठाचा कळस गाठलेला आहे. मंडळी, सुरुवातीपासूनच अनिश्चिततेने भरलेली ही स्पर्धा आता अशा वळणावर येऊन पोहोचले जिथं प्रत्येक कुस्ती इतिहास घडवू शकते. मंडळी, अनेक धक्कादायक निकाल, उलटफेर आणि अपेक्षा भंगानंतर अखेर मॅट आणि माती या दोन्ही विभागातील खुल्या गटातील फायनलिस्ट निश्चित झालेले आहेत. मॅट विभागात तर अक्षरशः उलथापालथ झाली. सर्वात मोठा धक्का देणारी कामगिरी सोलापूरचा पैलवान जयदीप पाटील याने केली. त्याने बलाढ्य आणि अनुभवी अशा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याचा पराभव करत स्पर्धेत खळबळ उडवली. मंडळी, ही कुस्ती केवळ विजयी कुस्ती नव्हती, तर आत्मविश्वासाचा स्फोट होता. या निकालानंतर जयदीप पाटील हा केवळ एक स्पर्धेतला स्पर्धक न राहता थेट किताबाचा दावेदार म्हणून समोर आलेला आहे. त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने पराभूत करत आणखी एक उलटफेर घडवला. मात्र स्पर्धेतील चढ उतार इथंच थांबलं नाहीत. पुढील फेरीत पृथ्वीराज पाटील याची वाट अडवत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी त्यांना पराभूत केलं आणि मॅट विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मंडळी, या सर्व घडामोडीनंतर आता मॅट विभागाची फायनल हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध जयदीप पाटील सोलापूर अशी रंगणार आहे. मंडळी, ही लढत म्हणजे अनुभव, ताकद, संयम विरुद्ध युवा जोश, वेग आणि धाडस यांचा थेट संघर्ष ठरणार आहे. सदगीर याचा मोठ्या स्पर्धांमधला अनुभव आणि स्थिर खेळ, तर जयदीपचा आक्रमक अंदाज आणि धक्कातंत्र, या दोन्ही शैलींची टक्कर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. मंडळी, माती विभागातही तितक्याच रोमांचक आणि चुरशीच्या लढती आज पाहायला मिळाल्या. रविराज चव्हाण याने बलाढ्य अशा शुभम शिंदे याचा पराभव करत आपली छाप उमटवली आहे. त्याच्या या विजयानं माती विभागात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पुढील फेरीत महेंद्र गायकवाड याने रविराज याची आगेकूच थांबवत आपली ताकद, आपली पात्रता दाखवून दिली. मंडळी, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने विक्रम भोसले खवासपूर सोलापूर याचा पराभव करत आपली पकड कायम ठेवली. त्यानंतर रामा कांबळे विरुद्ध सुदर्शन कोतकर या लढतीत सुदर्शन कोतकर विजयी झाला. मात्र पुढे सिकंदर शेख याने अटीतटीच्या आणि तणावपूर्ण लढतीत सुदर्शन कोतकर याच्यावर मात करत मातीच्या फायनल मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. मंडळी, या सर्व निकालानंतर माती विभागाची फायनल सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी निश्चित झालेली आहे. दोन्ही मल्ल अनुभवी आहेत, ताकदवान आहेत आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची आणि टेक्निकल दृष्ट्या उच्च पातळीवर होणारच आहे. मंडळी, या कुस्तीमध्ये छोट्या छोट्या डावांवर आणि क्षणिक निर्णयांवर निकाल ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता मॅट विभागात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध युवा मल्ल जयदीप पाटील आणि माती विभागात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड अशा दोन जबरदस्त आणि तोडीसतोड काटा अशा लढती फायनल मध्ये निश्चित झालेल्या आहेत. मंडळी, आता खऱ्या अर्थानं उत्सुकता लागलेली आहे की महाराष्ट्र केसरीच्या मुख्य खिताबाच्या लढतीची. माती विभागातील विजेता आणि मॅट विभागातील विजेता हे आज संध्याकाळी एकमेकांसमोर फायनल साठी म्हणजेच महाराष्ट्र केसरी किताबासाठी समोर टाकणार. ही केवळ दोन मल्लांमधली कुस्ती नसून हा सन्मान, प्रतिष्ठा आणि परंपरेचा संघर्ष आहे. या लढतीत कोण जिंकणार हे सांगणं अत्यंत कठीण आहे, कारण एका बाजूला अनुभव, सातत्य, तर दुसऱ्या बाजूला युवा जोश आणि आक्रमकता. मंडळी, या दोन वेगळ्या शक्तींची टक्कर नक्कीच होणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राची नजर या माती विभागातील आणि मॅट विभागातील तसेच मुख्य अंतिम क्षणाकडे लागलेले आहे. कोण घेणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब आणि चांदीची गदा? कोण ठरणार यंदाचा विजेता? आणि कुणाच्या नावावर कोरली जाणार 2026 ची महाराष्ट्र केसरीची सुवर्ण कथा आणि मानाची फॉर्च्युनर गाडी? याच प्रश्नाची उत्तरं आता काही क्षणावर येऊन ठेपलेले आहेत. कारण आता प्रत्येक डाव, प्रत्येक पकड आणि प्रत्येक क्षण हा इतिहासच घडवणार आहे. धन्यवाद.